तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण सत्वगुण दशक दुसरा समास 7वा हा खरं म्हणजे मागच्या वेळेला थोडा सुरू केलेला होता, त्याची सुरुवात केली होती. 88 ओव्यांचा हा समास आहे, पण त्यातले काही काही श्लोक आपण बघणार आहोत. पण मुळामध्ये मागा बोलीला तमोगुण जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परमदुर्लभ. कारण रजोगुण सांगून नंतर तमोगुण त्यांनी सांगितला आणि त्यानंतर आता आपल्याला ते सत्वगुणाकडे नेत आहेत. कारण विवेकाचा आधार घेऊन परमेश्वर कृपा प्राप्त करून हे दुर्गुण सगळे पालटून टाकायचे आणि सद्गुण प्राप्त करायचे, आणि त्याच्यासाठी परमेश्वर कृपा ही आवश्यक असते. आणि शेवटी सत्वगुणी व्हायचं आहे. पण नुसतं सत्वगुणी होऊन तिथे थांबायचं नाहीये. तर सत्वगुण सुद्धा मिळाल्यानंतर जर अहंकार निर्माण झाला तर तोही आपल्याला दूर करायचा आहे. म्हणून या 3 गुणांच्या पलीकडे जायचंय असं सगळं सांगितलेलं असल्यामुळे हा सत्वगुण जरी चांगला असला तरी तो बाधक होता कामा नये, ही काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागते. म्हणून मागा बोलीला तमोगुण म्हटले. त्याचं कारण असं की काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे तमोगुणाचे जे गुण आहेत, दुर्गुण आहेत खरं म्हणजे. आणि ते सगळे दुर्गुण आपण बघितलेत आणि त्या दुर्गुणांचा त्याग करायचा आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा त्या दुर्गुणांच्या बरोबर उलट म्हणजे सद्गुण आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं असतं. आपली अहंकारी वृत्ती जी आहे, म्हणजे पूर्णपणे आपण ज्याला स्वार्थी वृत्ती म्हणतो, ती आपली नाहीशी करून टाकायची आहे. आणि सत्वगुणी माणसाप्रमाणे आपल्याला अनेक लोक आपले संत सज्जन पाहायला मिळतात. हे सगळे सत्वगुणी असतात, त्यांचं अनुसरण करायचंय आपल्याला. आणि म्हणून हा सत्वगुणी समास जो आहे तो 88 ओव्यांचा म्हणजे जास्तीत जास्त ओव्यांचा समास आपल्याला इथे दिसतो. तमोगुण रजोगुण त्या मानाने थोडक्यात त्यांनी सांगितले. पण सत्वगुण सांगताना इतके डिटेलमध्ये सांगायचे, त्याचं कारण ते आपल्या मनावर बिंबले पाहिजे. आणि हे सत्वगुण सांगताना आपण बघितलं होतं, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण, असं आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. पण हे पाहत असताना ईश्वरी प्रेमा अधिक, त्याला सदैव ईश्वराबद्दलचं प्रेम असतं. कारण हा सत्वगुण जो आहे तो आपल्याला ईश्वराकडे नेणारा असा आहे. इथे प्रपंचाची आवड असतेच असं नाही, पण आवड नसली तरी सुद्धा हा प्रपंच त्यांना अडथळा वाटत नाही. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर पाहण्याची जी वृत्ती सत्वगुणामध्ये आहे, त्यामुळे प्रपंचातली माणसं सुद्धा परमेश्वराप्रमाणेच वाटतात. त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी ते परमेश्वर स्वरूप करत आहेत असं एक मनामध्ये आपण ठसवून घेतो आणि मग सत्वगुणांना सुरुवात करतो. म्हणजे सत्वगुणी माणसाने पूर्ण विरक्त व्हायचंय का? तर असं मुळीच नाहीये. एकनाथ महाराजांचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. ते प्रपंचामध्ये राहून परमार्थ करू शकत होते, कारण प्रपंचातली प्रत्येक व्यक्ती ही त्यांना ईश्वर स्वरूप होती. मग त्यांनी चांगलं केलं तरी ईश्वर स्वरूप, वाईट केलं तरी ईश्वर स्वरूप. अर्थात सुदैवाने त्यांच्या नशिबाला फारसं काही म्हणजे फार चांगलं आणि फार वाईट असं आलेलं नाहीये. पण चांगली गोष्ट म्हणजे त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर होती. त्यांची लहान मुलगी पाहिली
की त्यांना ती परकरी पोर ती खेळताना जेव्हा ते पाहत असत तेव्हा त्यांना राधेचा त्याच्यामध्ये भास व्हायचा. त्यामुळे राधाच तिथे आहे असं म्हणून त्यांनी कितीतरी काव्य केलेली आहेत. असं ते त्या प्रत्येक स्वरूपामध्ये पाहत होते. त्यांना वाईटही अनुभव आले, नाही आले असं नाहीये, पण त्या वाईट अनुभवातनं सुद्धा सत्व मार्गाने ते पुढे गेलेले आहेत. त्यामुळे त्याचा अडथळा त्यांना कधीच झाला नाही. आणि म्हणून ते म्हणतात, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक. कारण सदा सन्निध विवेक हा सत्वगुण. कायम विवेक त्यांच्या बरोबर असायचा, विवेक त्यांच्या बरोबर असायचा, म्हणजे विवेकाने ते प्रत्येक गोष्ट करत असत. सारासार विचार, विवेक ह्या गोष्टी सत्वगुणी माणसाकरता अत्यंत आवश्यक आहेत. एकदम चिडून जाऊन, रागावून जाऊन, मारामारी करून, हे सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. पण त्याच्यापेक्षा अत्यंत शांतपणे एखादा डिसिजन घेणं, कुठलाही डिसिजन घेताना नेहमी शांत असावं लागतं. आपलं मन शांत असेल तर आपोआपच आपण घेणारा डिसिजन सुद्धा तेवढाच विवेकपूर्ण घेतला जातो. त्यामुळे विवेक हा सत्वगुणी माणसासाठी अत्यंत महत्वाचा असतो. आणि मग पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, खरं म्हणजे यजन आणि याजन हा, पण ईश्वर भक्तीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समर्थांनी या जगातल्या माणसांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मूळ अधिष्ठान ईश्वर भक्तीचंच आहे. त्यामुळे त्यांनी शहाणी माणसं आणि मूर्ख माणसं अशा दोन पद्धतीने आपल्या पुढे मांडलेली आहेत. मूर्ख याचा अर्थ अज्ञानी, म्हणजे ज्याला आपण पारमार्थिक भाषेत म्हणू शकतो की ज्ञानी आणि अज्ञानी, अशा दोन विभाग त्यांनी केलेले आहेत. ही शहाणी माणसं जी आहेत ती विवेकी आहेत, समतोल स्वभावाची आहेत, माझं तुझं करणारी नाहीये, मामका पांडवाश्चैव असं करणारी नाहीये. आत्मा आणि शरीर यांच्यामध्ये समन्वय राहील एवढाच उपभोग घेणारी आहेत. म्हणजे उपभोगाचा सुद्धा अतिरेक करणारी नाहीत, ओरबाडून घेणारं नाहीयेत. तेन त्यक्तेन भुंजिता याप्रमाणे जसं सांगितलं जातं ईशावास्य उपनिषदात, त्याप्रमाणे जरूर तेवढं उपभोगायला घ्यायचंय अशा पद्धतीने ते वागत असतात. त्यामुळे ही सत्वगुणी माणसं, किंबहुना शुद्ध सत्वगुणी माणसं, ईश्वरासाठीच आपण जगतोय अशा पद्धतीने जगत असतात. मी नाहीच, ईश्वरच आहे या भावनेने ती जगत असतात. म्हणजे आपण बघताना असं बघितलं होतं की शुद्ध आणि शबल किंवा सबळ, तमोगुणाचा आता विचारच करायला नको. रजोगुणामधला सुद्धा जो शबल आहे तो तमोगुणाकडे झुकणार आहे. ते आता आपण सर्व दूर केलेलं आहे, आपण सत्वगुणाकडे वळतोय. त्यामुळे रजोगुणातला जो शुद्ध रजोगुण आहे त्याच्या मार्गाने आपण पुढे चाललोय. आणि हे पुढे जात असताना जसं शुद्ध रजोगुण आपण धरतो त्यावेळेला आपला उत्कर्ष व्हायला सुरुवात होते. आणि हा उत्कर्ष होत असताना आपण हळूहळू शबल सत्वगुणाकडे जातो. शबल सत्वगुण, आणि तो ओलांडून नंतर आपण शुद्ध सत्वगुणाकडे जातो. म्हणजे रजोगुण जो आहे तो शुद्ध असायला पाहिजे, कारण थोडी क्रिया आपण करत असतो. मग ह्याच्यात नक्की फरक काय आहे असंही आपल्याला वाटतं. तर इथे हा जो रजोगुणी माणूस असतो त्याच्याबद्दल आपण वर्णन केलेलं आहे. पण हा जेव्हा शुद्ध रजोगुणी व्हायला लागतो, सत्वगुणाकडे वळायला लागतो, तेव्हा तो चांगली कर्म करायला लागतो. आणि ही चांगली कर्म करत असताना त्याच्यामध्ये भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. आणि सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची त्याची शक्ती वर्धमान व्हायला लागते, पण पूर्णत्वाला गेलेली नसते. आणि मग इथे तो ज्या वेळेला रजोगुणाकडून सत्वगुणाकडे वळतो त्यावेळेला त्याच्यामध्ये शबल सत्वगुण असतो. म्हणजे सत्वगुण तर आहे, मी अगदी नीतीपूर्वक काम करतोय, नीतीने वागतोय, सत्वगुणाने वागतोय, परमेश्वराचं करतोय, सगळं लोकांचं चांगल्यासाठी करायला सुरुवात केलेली आहे, पण माझं ना कोणी कौतुकच करत नाही, ही भावना कुठेतरी तिथे असते. मी करतोय हे माझ्यासाठी करतोय, हा रजोगुणाचा थोडासा भाग तिथे पुढे ओढलेला असतो. पण तरी सुद्धा हा सबळ असलेला सत्वगुण आहे. गुण तर चांगले आहेत, नैतिकतेने वागतोय, न्यायाने वागतोय, लोकांची मदत करतोय, हे सगळे चांगलेच गुण आहेत ना. पण तरी तो शबल का आहे? कारण
माझं कोणी कौतुकच करत नाही, म्हणजे मी करतोय याची लोकांनी दखल घेतली पाहिजे असं त्याला कुठेतरी वाटतं. याचा अर्थ तो ईश्वरार्पण बुद्धीनी करत नाही. म्हणून त्याला शबल सत्वगुण असं म्हटलं जातं. आणि मग नंतर जो येतो तो शुद्ध सत्वगुण आहे. तो म्हणजे मी नाहीच, परमेश्वरच, आणि परमेश्वरच माझ्याकडनं करून घेतोय अशा पद्धतीने जे वर्तन केलं जातं त्याला शुद्ध असं म्हटलं जातं, शुद्ध सत्वगुण म्हटलं जातं. हा फरक आहे. आधी आपण सत्वगुणाची लक्षणं बघायचे आणि नंतर शुद्धत्वाकडे कशी लोक गेलेली आहेत त्याचा विचार करणार आहोत. आणि म्हणून त्यांनी 13व्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे, यजन आणि याजन, आधेन आणि अध्ययन, स्वये करी दान पुण्य, तो सत्वगुण श्रीराम. इथे यजन आणि याजन, यजन म्हणजे यज्ञ करणे. पूर्वीच्या काळी यज्ञ संस्कृती होती, त्याप्रमाणे यज्ञ करणं असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं, आणि याजन दुसऱ्याकडनं ते करवून घेणं. स्वतः शिकायचंय, स्वतः आचरणात आणायचंय आणि दुसऱ्याकडनं त्याला त्यासाठी उद्युक्त करायचंय, त्यालाही ते करायला प्रवृत्त करायचंय. अशी ही सगळी सत्वगुणांची मालिका आहे. इथे यज्ञ करणं ही मुळात संकल्पना अशी आहे की यज्ञ याचा अर्थ इदम न मम स्वाहा, या वृत्तीनं केलेलं काम, मग ते कोणतंही असो. सत्वगुणी माणसाचं पूर्ण जीवनच यज्ञमय होऊन जातं. जसजसा सत्वगुण वाढत जातो तसतसा तो पूर्णपणे यज्ञरूपच होऊन जातो. म्हणजे तो त्या वृत्तीने इदम न मम स्वाहा याच भावनेने तो वागायला सुरुवात करतो. यज्ञाचा अर्थच मुळे सर्व कर्म निस्वार्थ बुद्धीने करायचेत, दुसऱ्यांसाठी करायचेत आणि केलेली कर्म पुन्हा ईश्वरार्पण बुद्धीने समर्पित करायचेत. ह्याला यज्ञ असं म्हटलं जातं. आता मनुस्मृतीमध्ये 5 अहिंसात्मक यज्ञ सांगितलेले आहेत. पूर्वीच्या काळी काही त्याच्यामध्ये बळी दिले जायचे. अर्थात नंतर ही प्रथा बदलली गेली की आपण एका जीवाचा वध करतोय हेही तितकं बरोबर नाही, म्हणून ते जे तिथे जो बळी दिला जायचा तो तसा आता दिला जात नाही. पण आता हे जे 5 अहिंसात्मक यज्ञ मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ. पहिला यजन आणि याजन त्याच्या संदर्भात मी म्हणते ब्रह्मयज्ञ. इथे आपण म्हणू शकतो की आता यज्ञ करणं, तरीही अजूनही अनेक ठिकाणी व्यवस्थित यज्ञ केले जातात, ते आवश्यक आहेतच. पण तरी सुद्धा आमच्यासारख्या सामान्य माणसाला जर यज्ञ करणं जमलं नाही तर त्यांनी काय करायचं? तर अध्ययन आणि अध्यापन हा ब्रह्मयज्ञ आहे. ते आमच्यासाठी सांगितलेले यज्ञ आहेत, तेही आम्ही करू शकतो. अध्ययन आणि अध्यापन हे जे करायचंय, मला जे येतंय ते मी दुसऱ्याला सांगायचंय, अशा पद्धतीने अध्ययन आणि अध्यापन करता येतं. पण त्यासाठी आपण अगदी आत्ताच्या कुठे वेळ आहे आम्हाला ते सगळं करायला, अध्ययन आणि अध्यापन करायला तरी वेळ पाहिजे ना, असं कदाचित पुढची पिढी म्हणू शकते. आणि ते अयोग्य नक्कीच नाहीये, कारण खरंच वेळ नाही. पण अशा वेळी निरक्षरांना साक्षर करणं, म्हणजे कोणी आपल्या सवडीप्रमाणे जर कोणी येत असेल तर त्याला साक्षरता, म्हणजे त्याला शिकवणं, लिहायला वाचायला शिकवणं, हा सुद्धा यज्ञच आहे ना. ते त्याला पुढे आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. किंवा अगदी तेही शक्य झालं नाही तर गरजू विद्यार्थी असतात की ज्यांना आपल्या शिक्षणाची फी सुद्धा भरता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना, शिक्षणार्थींना की ज्यांना खरंच शिकायचंय पण शक्य होत नाहीये आर्थिक दृष्ट्या, त्यांना मदत करणं हा सुद्धा ब्रह्मयज्ञच आहे. अध्ययन अध्यापन करण्याचाच एक मार्ग आहे. निरक्षरांना साक्षर करणं, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे म्हणून त्यांनी सांगितलंय. दुसरा आहे तो पितृयज्ञ आहे. पितृयज्ञ म्हणजे पूर्वीच्या काळी पितरांसाठी केला जायचा, त्याला पितृयज्ञ असं म्हणतात. त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी पितरांना, म्हणून हा यज्ञ केला जायचा. पण आताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण श्राद्ध वगैरे करतो. श्राद्ध म्हणजे तरी काय आहे हो? सश्रद्ध अंतःकरणाने केलेली आठवण, त्याला श्राद्ध असं म्हणतात. ही सोपी सुटसुटीत जर व्याख्या केली तर आपण त्या व्यक्तीचं त्या वेळेला, त्या क्षणांना आपण आठवण जेव्हा करतो तेव्हा तो हवीरभाव
त्यांच्यापर्यंत जातो आणि तिथे त्यांना आहुती दिली जाते आणि त्याच्यावरती ते जगतात असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे आहे यज्ञामार्फत देण्यापेक्षा सश्रद्ध अंतःकरणाने त्यांची केलेली आठवण, हे सोपा मार्ग त्यातनं काढला आहे. जसजसं आपली मनुस्मृतीमध्ये जरी सांगितलं असलं तरी ही स्मृती आहे, श्रुती नाही. श्रुती आणि स्मृती याच्यामध्ये फरक आहे, कारण श्रुती ज्या आहेत त्या बदलत नाही. त्या आपण वेदांमध्ये असतात, त्या त्रिकालबाधित सत्य असतात. पण स्मृती ज्या असतात त्या मात्र कालपरत्वे वेगवेगळ्या बदलल्या जातात. त्याचा ओघ जो आहे, त्याचा अर्थ जो आहे तो त्या पद्धतीने लावला जातो. आता ही मनुस्मृतीच्या वेळेची गोष्ट आहे. पुढच्या ज्यांनी स्मृती लिहिलेल्या आहेत त्यांचा आणखीन वेगळा उद्देश असेल, कालमाना परत्वे. पण मूळ संहितेमध्ये लिहिलेली जी श्रुती आहे ती मात्र बदलत नाही. त्याचाच अर्थ समाजाच्या दृष्टिकोनातनं फक्त बदलला जातो. त्याला स्मृती असं म्हटलं. मनुस्मृतीसारख्या अनेक स्मृती आहेत. असो, तर हा जो पितृयज्ञ जो आहे तो यासाठी केला जातो. पण आपण आता विचार केला तर आपल्यासारखे कबीरांसारखे पुढे येतात. ते असं म्हणतात, अरे जिवंतपणीच मायबापांची सेवा करा. मग ते मेल्यानंतर 500 लोक जेवायला घातली, काय उपयोग आहे? ते जिवंत असताना त्यांची सेवा करणं. सेवा करणं म्हणजे काय, त्यांना हवं नको पाहणं, 2 शब्द बोलणं, फार अपेक्षाही नसतात, कारण सर्व करून झालेलं असतं. त्यामुळे इथे त्यांची सेवा करणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे श्राद्धाच्याही पलीकडे गेलं तर जिवंतपणी त्यांची सेवा करणं हा सुद्धा पितृयज्ञ आहे. आज ना उद्या ते वरती गेल्यावर आपल्याला दुआ देणारच आहे आणि आत्ताही देणार आहेत. अशा पद्धतीने जो केला जातो तो पितृयज्ञ असं म्हटलं जातं. आणि अशी गंमत म्हणून एक गोष्ट सांगते, फार काही त्याचा ह्याच्याशी संबंध आहे असं नाही, आपण चांगल्या दृष्टिकोनातनं घेता येईल. पण एक कुटुंब असतं, नवरा बायको, एक मुलगी असते आणि आजी असतात. त्या आजी घरातल्या घरात आपलं जेमतेम फिरत असतात किंवा त्यांचं करावं लागत असेल किंवा काही. सगळेजण व्यवस्थित असतं, सगळं चांगलं, आर्थिक दृष्ट्या या दृष्ट्या सगळ्यांनी चांगलं असतं आणि हे सगळं चांगलं करत असतात. पण किती दिवस करायचं हो, असं शेवटी कुठेतरी मनात येतच ना. आणि आलं म्हणून काही गैर नाहीये, पण किती दिवस करायचं हाही प्रश्न येतो. आणि असं काहीतरी गप्पा मारत असताना बेडरूम मध्ये नवरा बायको दोघं जण असतात आणि मुलगी तिथे अभ्यास करत बसलेली असते, ही नात आजींची. ती तिथे अभ्यास करत बसलेली असते आणि त्यावेळेला ती सून असं म्हणते, काय माहिती आजी कधी राम म्हणणार आहे. एवढंच ती वाक्य म्हणते. काहीतरी झालं असेल घरात, त्या ह्याने ती म्हणाली असेल. असं होत जातं काही त्यात हे नाही. प्रपंच आहे शेवटी. पाचा-पाचाचा गोंधळच असतो तिथे. त्यामुळे ती म्हणते, केव्हा एकदा आजी राम म्हणतील कोणास ठाऊक. म्हणजे जरा सुटता येईल ह्यातनं. आता ही मुलगी अभ्यास करत असते, तिला प्रश्न पडतो, म्हणजे आजीला अजून राम म्हणता येत नाही? ती जाते आणि नंतर आजीला विचारते, आजी तुला राम म्हणता येत नाही का गं? तर आजी म्हणते, येते की म्हणता. अगदी काही मी व्यवस्थित म्हणते. म्हण बरं. राम, राम. ती म्हणते, आजी म्हणून दाखवे. येतं की तुला म्हणता? आई म्हणत होती, आजी केव्हा राम म्हणणार आहे कोणास ठाऊकी. असं. म्हणजे ती सेवा करताना तो भाव सुद्धा चांगला असायला हवा, योग्य असायला हवा. कंटाळा आला तरी सुद्धा काही वेळा काही गोष्टी कराव्या लागतात, त्या प्रेमाने कराव्यात, असं ह्याच्यात पितृयज्ञामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा जो आहे तो देवयज्ञ आहे. परमेश्वर समजून परमेश्वर प्रीत्यर्थ सर्व कर्म करणं याला देवयज्ञ असं म्हटलं जातं. भूतयज्ञ, प्राणी पक्षी यांना अन्न पाणी वगैरे देणं. जसं पूर्वीच्या काळी काकबली असायचा, गोग्रास असायचा, या सगळ्या गोष्टी करून मग जो घरचा असेल तो जेवायला बसत असेल. आजकाल ते शक्य नसतं, प्रत्येकाची ड्युटीज वेगवेगळ्या असतात, त्यामुळे जो तो आपला आपला डबा घेऊन बाहेर पडतो. पण मग अशा वेळेला हा भूतयज्ञ शक्य नाही का? तर आहे ना. अनेक लोक मी अशी बघितलेली आहेत जी आपल्या गॅलरीमध्ये पाणी आणि थोडेसे दाणे, काहीतरी धान्य असं ठेवून जातात, की जेणेकरून कबुतर म्हणा किंवा चिमणी, कावळा हे सगळेजण तिथे येऊन आपलं आपलं खाऊ शकतात. हाही एक प्रकारचा बघितलं तर भूतयज्ञच आहे. आणि मनुष्य यज्ञ,
सृष्टीतील चराचरात किंवा प्राणी मात्रामध्ये परमेश्वराचंच अस्तित्व आहे हे समजून त्याची सेवा करणं हा म्हणजे मनुष्य यज्ञ आहे. जसं आपल्याला कथा परिचित आहे, त्याच्यात वेळ घालवत नाही, की ज्या वेळेला एकनाथ महाराज चालले होते, यात्रेला चालले होते, गंगा इकडची तिकडे घेऊन जायची, त्यावेळेला मध्ये जे गाढव होतं ते उन्हाने तापलेल्या उन्हामध्ये पडलेलं होतं आणि पाण्यासाठी तडफडत होतं. ते म्हणले काय करायचंय, ही गंगा मी तिकडे घेऊन चाललोय, त्याच्याऐवजी मी ती त्या गाढवालाच त्यांनी गंगा पाजली आणि तिथेच त्यांनी परत जायचं ठरवलं, की आता नको, आता पुन्हा आपण गंगेचं पाणी घेऊ आणि पुन्हा जाऊ, अशा पद्धत. पण त्यावेळेला तिथे भगवंत प्रगट झाले आणि त्यावेळेला ते म्हणाले, की अरे हा यज्ञच आहे, हा यज्ञच आहे, हा भूत यज्ञ आहे. तसाच मनुष्य यज्ञ पण करणारी लोक आहेत. अशा पद्धतीने मनुष्याची सेवा करणारी असे हे 5 यज्ञ सांगितलेले, जे यज्ञ आज आपल्याला सुद्धा करता येणं शक्य आहे. आणि सद्गुणी माणसाचं आचरण या यज्ञाप्रमाणे केलं जातं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या पद्धतीने तो करत असतो. आणि ते करताना मी केलंय ही भावना त्याच्यामध्ये नसते आणि साध्या साध्या गोष्टीत सुद्धा तो यज्ञ कर्म करतो. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, आपण जेवायला बसायच्या पूर्वी हा श्लोक म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे सुद्धा आपलं शरीर धारण करण्यापुरतं खाणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. ह्याच्यामध्ये हा नाही भाग की मला काय खायला मिळत आहे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असं मुळीच नाहीये. पण तरी सुद्धा उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, या पद्धतीने संतांनी ऋषींनी प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे महत्व दिलेलं आहे. आता हे परोपकारापुरतं जगणं अशीही काहींची भावना असते. माझ्यासाठी मी आलोच नाहीये, मी आलो उपकारापुरता, असंच तुकाराम महाराज म्हणतात. आलो उपकारापुरता म्हणजे मला माझ्यासाठी जगायचंच नाहीये, मला आता सर्व लोकांना उद्धरून तिथपर्यंत न्यायचंय, या पद्धतीने जगायचंय. ही परिपूर्ण अवस्थेत असणारी माणसं आहेत, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, रामदास ही. पण त्या दृष्टीने काही आदर्श पुढे ठेवून आपल्याला तिकडे जायचं असतं. म्हणून आपल्याला हे यज्ञ वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत, सत्वगुणामध्ये सांगितलेले आहेत. हे जीवनच यज्ञमय झालं पाहिजे असं म्हटलं जातं. आणि त्रिसुपर्ण म्हणून एक सूक्त आहे, त्या सूक्तामध्ये मनुष्य यज्ञ किंवा जीवन हेच एक यज्ञ आहे याच्याबद्दल त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि हे जेवणाच्या आधी म्हटलं जातं, त्रिसुपर्ण सूक्त. आणि असं पूर्वीच्या काळी पंगत बसली की आधी पहिले ते म्हणत असत आणि नंतर वदनी कवळ घेता आणि मग जेवायला सुरुवात, अशा पद्धतीने म्हणण्याची पद्धत होती. आणि त्याच्यामध्ये हे जीवन सुद्धा एक यज्ञच आहे या दृष्टिकोनातनं विचार मांडलेला आहे. किंवा गोळवलकर गुरुजी आपल्याला परिचित आहेत, ते सुद्धा म्हणतात, माझ्या जीवनाचं सूत्र मै नाही तू, मी नाहीच आहे. अशा पद्धतीने जगणारी माणसं आहेत. आलो उपकारापुरता, आपल्याला माहितीची ओळ आहे त्याप्रमाणे. म्हणजे अध्यात्माला पोषक असं वर्तन करणारी सत्वगुणी माणसं आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्याला ते शक्य होतं. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी त्यांनी सत्वगुणांचा अभ्यास करायला सांगितलेला आहे, की कोणते गुण आपल्यामध्ये, एकदम सगळे गुण कोणतेच येत नाहीत. सत्वगुणातले एकदम माझ्यामध्ये, मी आज अध्याय वाचला आणि उद्या सगळे गुण माझ्यामध्ये अवतरले तर मी साधूच होऊन जाईल, असं मुळीच होत नाही. हळूहळू अवगुण त्यागले पाहिजेत, तिथे जागा रिकामी केली पाहिजे आणि मग सत्वगुण तिथे भरले पाहिजेत. आपण सुद्धा घरामध्ये एखादी गोष्ट नवीन घ्यायची असेल, सोफा नवीन घ्यायचाय, रचना बदलायची, तर पहिलं सामान काढून टाकू तेव्हा दुसरं सामान ठेवू ना. तसं अवगुण त्यागला पाहिजे. ते त्यागल्यानंतर मग ह्या सत्वगुणांचा जो परिपाक आहे तो आपल्यामध्ये उतरवला पाहिजे आणि तो हळूहळू उतरवला जातो. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 15 ते 30 ओव्यांपर्यंत वेगवेगळे दान करायला सांगितलेली आहेत. स्वये करी दान पुण्य, म्हणजे अनेक प्रकारची दानं तो करतो सत्वगुणी माणूस. मग आता प्रत्येकाला सगळी दानं करणं शक्य आहे का? तर नाही. आपल्याला जे शक्य असेल ते दान आपण करावं. म्हणजे अश्वदान आहे, गजदान आहे, गोदान आहे, भूमिदान आहे. आता हे सगळी दानं आपल्याला करणं शक्य नाही, राजे रजवाडे लोक आहेत ते करू शकतात.
त्यामुळे ते त्या काळाप्रमाणे त्यांनी हे दिलेलं आहे. तसंच विहिरी तलाव बांधणं, तळी बांधणं, देवालय बांधणं किंवा भोजन लोकांना देणं, या म्हणजे प्रसाद देणं, या पद्धतीचं कार्य सुद्धा बाकीची लोक करू शकतात. असे भगवंतांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण आम्ही काय म्हणतो, एवढे कुठे आमच्याकडे पैसे आहेत हो, खरं म्हणजे आमच्याकडे पैसेच नाही असं आम्हाला म्हणत. कुठलं दान करणार आम्ही, अशा पद्धतीने एक भावना मनामध्ये असू शकते, गैर मुळीच नाहीये. पण त्याच्यावर सुद्धा आपल्या ऋषी मुनींनी तोडगा सांगितलेला आहे. भागवतामध्ये त्यांनी सांगितलेले, तू जे काय कमावशील त्याचे 5 भाग कर ना. अगदी मला दिवसाला 100 रुपयेच मिळत आहेत किंवा महिन्याला 100 रुपये मिळतात असं म्हणूया आपण, म्हणजे खूपच कमी मिळत आहेत. पण असू दे, त्यातले सुद्धा 5 भाग कर. जेव्हा तुला 100 रुपये मिळतात तेव्हा 20 रुपये तुला दुसऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही. 5 भाग म्हणजे 1/5. त्यामुळे धर्मासाठी, यशप्राप्तीसाठी, धनवृद्धीसाठी, म्हणजे तो आपलाही विचार त्यांनी केलेला आहे भागवतामध्ये. हा विचार आहे की धर्मासाठी, आपल्या धर्मासाठी, म्हणून स्वधर्म जो आहे तो पाळण्यासाठी आपल्याला काही वेळेला पैसे लागतात. 20 रुपये त्याच्याकरता ठेव 100 रुपयातले. यशप्राप्ती करता, कारण आपल्याला पुढचं आयुष्य यशप्राप्ती करायची, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग ती यशप्राप्ती करता 20 रुपये ठेव. धनवृद्धीसाठी काही डिपॉझिट्स ठेव, पुढे आपल्याला म्हातारपणी कमावता येणार नाही, मग धनवृद्धीसाठी 20% ठेव. त्याच्यानंतर दान धर्मासाठी 20% ठेव. आणि आपल्याला प्रपंचात राहायचंय, समाजात राहायचंय, तेव्हा आपल्या आप्तस्वकीयांच्या लग्न कार्य मुंजी ह्याच्यासाठी काही द्यावं लागतं, त्यासाठी 20 रुपये ठेव. म्हणजे 1/5 1/5 अशा पद्धतीने त्याने सांगितलंय. 100 रुपये मिळवले तर 20 रुपये द्यायला काहीच हरकत नाही तुला. अशा पद्धत, जरूर नाही की गजदान अश्वदान, पण जे आहे त्यातलं थोडं दे, ही सवय आपल्याला लागते. आपण थोडं दिलं तर भगवंत आपल्याला भरपूर देतो, हेही तितकंच खरं आहे. धन मिळवण्यासाठी कुठेही आडकाठी आपल्या साधू संतांनी केलेली नाही, ऋषी मुनींनी केलेली नाही. अगदी भरपूर धन मिळवा असं त्यांनी सांगितलंय. पण ते मिळवताना धर्म अर्थ काम मोक्ष या चौकटीत बसून धर्म मिळवा, कारण हे 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितलेले योग्य मार्गाने मिळवा. लक्ष्मी ही अनपगामिनीच असायला हवी, ती यायलाही हवी आणि बाहेर जायलाही हवी, कारण ती गेली नाही तर आतमध्ये सडून जाईल. त्याच्यापेक्षा ती अनपगामिनी, येणारी आणि जाणारी अशी असायला हवी, आणि ती येताना वाजत गाजत यायला हवी. अशा पद्धती, वाजत गाजत म्हणजे टेबला खालून नको, टेबला वरून यायला हवी. अशा पद्धतीने ती वाजत गाजत यायला हवी. म्हणून धर्माने वागा आणि अर्थ मिळवा, आणि मग त्यातनं आपल्या कामभावना शास्त्रानुरूप वर्तन करून उपभोगा, आणि त्यानंतर मोक्ष तुमच्यासाठी थांबलेलाच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. आपण जी श्री काढतो काही वेळेला आणि 2 बाजूला 2 रेघा देतो, ते धर्म अर्थ काम मोक्षच्या रेघा आहे. ही श्री जी मिळवायची आहे ती धर्म आणि मोक्ष यांच्या मध्ये ठेवा आणि त्याचा उपभोग त्याप्रमाणे घ्या, हे सांगण्यासाठी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. अर्थात त्याचे वेगवेगळे अर्थ असतील कदाचित, पण तरी अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग तिथे त्यांनी म्हटलेलं आहे 31व्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तीर्थ तीर्थ पर्व महोत्सव तेथे ज्यांचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व अर्पितो सद्गुण सत्वगुण श्रीराम. हा जो सत्वगुणी माणूस आहे ना, तो अगदी उत्सवप्रिय असतो. उत्सवप्रिय, आम्ही सुद्धा उत्सवप्रिय आहोत. पण आम्ही कुठले उत्सव? कौटुंबिक उत्सवप्रिय आहोत. कुणाचं तरी बारसं, कुणाचं तरी डोहाळे जेवण, कुणाचं तरी लग्न, कुणाची तरी साठी शांत, यामध्ये आम्ही अगदी खूप खुश असतो. इथे सगळेजण भेटतात, गप्पा टप्पा होतात. हे कौटुंबिक दृष्टिकोनातनं गरजेचं आहे. कौटुंबिक लोकांना ते करावंही लागतं. पण तरी सुद्धा ही जी सत्वगुणाची माणसं असतात ती उत्सवप्रिय असतात. ते देवाचे उत्सव करण्यासाठी तत्पर असतात. देवाचे उत्सव, एरवी नियमाने उपासना करणारा हा सत्वगुणी माणूस
नियमाने उपासना, नियमाने सगळं करणारा जो सत्वगुणी माणूस आहे, त्या व्यक्तीला महोत्सव करताना विशेष प्रेम येतं. विशेष प्रेम येतं कारण हा देवाचा उत्सव करत असताना त्याला संतांचा संग मिळतो, म्हणून तो आनंदी असतो. आणि सदा संगती सज्जनांची धरावी असं समर्थ सांगतात, कारण त्यामुळे आपल्या विचारांमध्ये पालट निर्माण होतो. आणि दुसरं, पूर्ण दिवस तो त्या भगवंताच्या सान्निध्यात उपवास करतो. उपवास करतो म्हणजे खात पीत नाही असं नाही, प्रसाद भक्षण करतो, आनंद घेतो, सगळ्यांना आनंद देतो, उपवास करतो. त्या भगवंताच्या जवळ वास करतो, त्याच्या सान्निध्यात राहतो, तो उपवास त्याचा चालू असतो. म्हणजे त्या निमित्ताने तो अनेक लोकांना बोलवतो आणि त्या धर्म मार्गाला लावतो किंवा परमार्थ मार्गाला लावतो. काय आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण ठरवलेलं आहे. सगळ्यांच्या बाबतीत मी म्हणत नाहीये, काही ठिकाणी असं बघितलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवलेलं आहे, 7 दिवसात ज्ञानेश्वरी पूर्ण करायचे. पण झालं की लगेच सगळ्यांना प्रसाद भोजन आहे आणि भोजन झाल्यावर सगळ्यांनी घरी जायचं. बरं आहे ना, सकाळी 9 ते 12 वाचलं, जेवण खाल्लं की आपलं घरी येऊन झोपलं. म्हणून जाणारे लोक आहेत ते थोडे रजोगुणी आहेत, म्हणजे शबल रजोगुणी आहेत, तमोगुणाकडे झुकून रजोगुणाचं कार्य करणारे आहेत. चांगलं कार्य करतायत, वाचतायत, पण काय होतं, वाचता वाचता इतकी डुलकी लागते आणि काही वेळेला एवढी भूक लागते की आता किती वाजले म्हणून जेवायची वेळ कधी होते हे पाहण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. म्हणजे ते पारायण राहतं वेगळं, परायण होणं तर त्याच्याही पुढची गोष्ट आहे. पारायण करताना सुद्धा त्यांचं मन जर आपल्याला वाचायचंय तर त्या वाचण्यामध्ये असू दे, तर तेही राहत नाही. किती वाजले, आता भूक लागली, याच्याकडे जास्त लक्ष जात असतं. आणि त्यामुळे पण जो उत्सव करणारा असतो तो असा विचार करतो की ह्या रजोगुणी माणसांना मला सत्वगुणाकडे न्यायचंय. त्यांना हे लालूच जरी दाखवलं की बा इथे पारायण करा, शांतपणे बसा, मस्त एसी मध्ये पारायण करायचंय, काही तकलीफ नाहीये, खुर्चीवर बसा, खाली बसा, तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आसन ग्रहण करा आणि ते झाल्यानंतर भोजन प्रसाद सात्विक जेवण मिळणार आहे, हे सगळं तो का करतो की त्या निमित्ताने का होईना ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांवरती या माणसाची नजर तर जाईल. नजर गेल्यावरती त्याला कुठेतरी आवड निर्माण होईल आणि ही आवड निर्माण होईल तेव्हा तो सवड काढून जेव्हा येईल तेव्हा तो सत्वगुणामध्ये प्रवृत्त होईल. म्हणजे या पद्धतीने त्याला तिथपासून रजोगुणी माणसाला सत्वगुणाकडे न्यायचं असतं. हा विचार करून हा सत्वगुणी माणूस उत्सवप्रिय असतो. तो या दृष्टिकोनात असतो की जेवढे लोकांना मला या बाबतीत सत्वगुणाकडे नेता येईल तेवढं चांगलं. तसंच हा अहंकार रहित असतो. दया, क्षमा, शांती हे त्याचे गुण आहेत, ते त्याच्याकडे स्थिर झालेले आहेत. त्यामुळे कोणी असं म्हटलं की आता म्हणजे कुणाला झोप लागली, कुणाला काही निद्रा येते प्रवचन ऐकताना, तर नेहमी निद्रा येते आणि त्यामुळे दमलेलं असो म्हणून येत असेल किंवा काही, पण काही हरकत नाही. त्या निद्रेच्या सान्निध्यात असल्यावर त्याच्या मनात आणखीन विचार तर येत नाहीत आणि कुठेतरी डुलकी लागल्यावर असं होऊन का होईना पण त्याला जाग येते. म्हणजे तो पूर्ण झोपलेला नाहीये, काहीतरी कानावरनं जात आहे, हाही एक भाग त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे निद्रा लागणं हे निद्रा निरूपणात समर्थाने फारच सुंदर वर्णन केलेलं आहे. ते आपण फार पुढे बघणार आहोत, कारण समर्थाने पहिल्यांदा निद्रेचं वर्णन केलं नाही, आधी आपल्याला सत्वगुणाकडे घेऊन जात आहेत आणि मग मधनं मधनं थोडंसं रुची पालट म्हणून त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. असो, तर हे सगळं केल्यानंतर, दान केल्यानंतर तो विसरून जातो, या हाताचं त्या हातालाही कळत नाही, असा जो आहे तो सत्वगुणी माणूस आहे. उपकार करतो, आलो उपकारापुरता, पण ते उपकार केले हेही तो विसरून जातो. हा मीचा किंवा अहमचा स्पर्श सुद्धा त्याला होत नाही आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीने हे लोकांना तिकडे नेण्यासाठी झटत असतो. ऐसी भक्तांची आवडी. आणि आणखीन एक गोष्ट त्याची महत्वाची आहे ती म्हणजे ह्याच्या आधीची ओवी, 30व्या ओवीत त्यांनी सांगितले, ऐसी भक्तीची आवडी, नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार झाडी, तो सत्वगुण श्रीराम. आता स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण, याचा अर्थ फक्त
देवळामध्ये झाडलोटच करायची असा त्याचा अर्थ होत नाही. नाहीतर नाही, तो सत्वगुण सांगितलाय ना, म्हणून मी रोज झाडतो बरं का. आणि कोणी आलं गेलेल्याला तेच सांगत राहिला तर तो अहमपणा आहेच ना त्याच्यामध्ये. म्हणजे तो सत्वगुण म्हटलेलं नाहीये, तर स्वये देवद्वार झाडी याच्या आधी जे म्हटलेलं आहे नीच दास्यत्वाची गोडी, हे महत्वाचं आहे. आणि हे फक्त उदाहरण आहे, स्वये देवद्वार झाडी. पण नीच दास्यत्वाची गोडी हा महत्वाचा भाग आहे. कारण स्वतःला आपण सात्विक म्हणतो आणि इथे सात्विकता मी अगदी सात्विक आहे असं सांगणारा सुद्धा सात्विक नसतो. त्याचं कारण त्याच्यात अहम आहे ना. मग तो परिपूर्ण सात्विक म्हणजे शुद्ध सात्विक गुण त्याच्यात नाहीये. शबल सात्विक गुण आहे असं फार तर म्हणता येईल. म्हणजे स्वतःला सात्विक म्हणवणारी माणसं इथे चक्क फेल होतात, नापास होतात. कशी नापास होतात? नीच दास्यत्वाची गोडी. इथे काही वेळ, सगळे नाही, काही जण म्हणते. कारण काय आहे, देवद्वारी जायचंय, वेगवेगळ्या देवस्थानांना भेटी द्यायच्या आहेत, तिथे देणगी द्यायची आहे, मग तिथले लोक आपलं जो मान सन्मान करणार आहेत त्याच्यामध्ये रममाण होऊन जायचंय. आणि हे सगळं करत असताना नंतर ते म्हणतात, अहो जेवून जा, प्रसाद घेऊन जा. तोही घ्यायला आमची तयारी असते, पण त्या वेळेला आपलीच पत्रावळ उचलून किंवा ताट उचलून ठेवून देणं, घासून टाकणं, नीच दास्यत्वाची गोडी, ते मात्र होत नाही. कुठेतरी त्यावेळेला माझा इगो दुखावला जातो. अशी हलकी सलकी कामं करणं मला नाही आवडत. देवाच्या द्वारी तर मुळीच नाही. खरं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मंदिर झाडावं, आपले सर्व दुर्गुण त्याच्याबरोबर झाडले जातात. देवालयामधली भांडी कुंडी विसळावी, आपल्यावरती जे लेपन झालेलं आहे देह बुद्धीचं लेपन, ती आपोआपच धुवून टाकली जातात. कळकट मळकट जी भांडी झालेली आहेत, जळलेली भांडी आहेत, ती घासत बसलं ना की लक्षात येतं की आपल्यावरती केवढी जळमट बसलेली आहेत. आपलं भांड केवढं करपलेलं आहे. पात्र म्हणजे भांड, आणि मनुष्याला सुद्धा पात्र म्हटलेलं आहे. आपण सुद्धा नाटकामध्ये कोणतं पात्र काय काम करतं म्हणतो की नाही. मग हे जे पात्र आहे ते पात्र म्हणजे ते भांडी कुंडी घासताना आपली सुद्धा देहबुद्धी हळूहळू कमी व्हायला लागते. अंगण झाडणं, फरशी पुसणं, आणि अगदी प्रवचन कीर्तन झाल्यावर सतरंजा उचलणं, हे आम्हाला कमीपणाचं वाटतं. नीच दास्यत्वाची गोडी तो सत्वगुण. इथे सुद्धा देवाचं कार्य करताना कुठेही कमीपणा येत नाही, इगो दुखावला जात नाही, आपली पोस्ट कुठे त्याच्यामध्ये येत नाही की मी अमक्या अमक्या पदवीवरती ऑफिसमध्ये काम करताना. ते तिथे जरूर तसं वागायला पाहिजे, कारण तिथे असं म्हणून चालणार नाही की मी खुर्च्या उचलतो. तिथे वेगळी ते व्यवहार ज्ञान आहे आणि हे पारमार्थिक ज्ञान आहे. देवाच्या ठिकाणी आल्यावर देवच आपला बॉस आहे हे लक्षात ठेवायचंय, आणि तो बॉस आहे हे समजून आपण हलकी कामं करायला हरकत नाही. नीच दास्यत्वाची गोडी तो सत्वगुण, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे आपला इगो दुखावला जाता कामा नये किंवा आपल्याला अहमपणा येता कामा नये, असं अशा पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. अशा काही ओव्यांमधले मधले दुवे आहेत ते महत्वाचे असतात. आणि हे सगळं मी म्हटलं त्याप्रमाणे दान केलं किंवा ह्या नीच सेवा अंगीकारल्या तरी मी त्या केल्या हो, मी त्या केल्या हो, हे सांगण्याची गरज नाही. हे मी लोकांसाठी केलेलं नाही, हे मी माझ्यासाठी केलेलं आहे, ही भावना त्याच्यासाठी असते. माझ्यामधली वृत्ती निवृत्त होण्याकरता किंवा सत्वगुण आचरणात येण्याकरता मी हे केलेलं आहे, या गोष्टीचा विचार व्हायला हवा. आणि त्यावेळेला दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही, कारण दुसऱ्याला सांगून त्याचा काही उपयोगही नाही. मला करायचंय म्हणून मी करत असतो. आणि म्हणून आपण दुसऱ्याकडनं काय, दुसऱ्याला सांगितलं की त्यांनी अगं बाई हो का, वा वा छान, तुम्ही फारच अगदी हे आहे वगैरे वगैरे, लगेच आपल्या कौतुकाची आपल्याला अभिलाषा निर्माण होते. तशीही होऊ नये. दुसऱ्या कोणाकडनं कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. हा सत्वगुणी माणूस आपलं कार्य करतो, बाजूला होतो. दुसऱ्याकडनं कुणाकडनंही आपल्या कौतुकाची किंवा कुठलीच अपेक्षा करत नाही. मी केलं आता त्यांनी करायला पाहिजे. आपण नाही का, प्रपंचामध्ये असतं हे. प्रपंचामध्ये अगदी हाडाची काढं करून काय मुलांना वाढवलं, असे काही काही म्हणी वापरल्या जातात. जुन्या काळामध्ये होत्या या. रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवलं वगैरे वगैरे. पण शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्यच आहे.
आता हे कर्तव्य माझं मी पार पाडलंय. बॉल इज इन देअर कोर्ट. त्यांच्याकडे मी बॉल टाकलेला आहे, माझं कर्तव्य झालेलं आहे. आता त्यांनी तो पुन्हा माझ्याकडे टाकायचा का नाही टाकायचा हे त्यांचं काम आहे. अपेक्षा रहित हे कर्तव्य कर्म आपण करायचंय. याचा अर्थ मी आता एवढं केलंय, म्हातारपणी तुम्ही मला सांभाळायलाच पाहिजे, ते त्यांचं काम आहे. त्यांना ठरवू दे ना, सांभाळायचं का नाही सांभाळायचं, चांगलं वागायचं का नाही वागायचं हे त्यांना ठरवू दे, कारण ते आपलं काम नाही. आणि जेव्हा आपण त्यांना ठरवू दे म्हणतो तेव्हा आपण त्यातनं मुक्त होतो. आणि आपण म्हटलं नाही त्यांनी आता माझं केलं पाहिजे, म्हणजे अपेक्षा आल्या. आणि अपेक्षा आल्या की अपेक्षा भंगाचं दुःख आलं. त्यामुळे सत्वगुणी माणूस कोणाकडनं कसली अपेक्षाच करत नाही, आपलं कर्तव्य करतो आणि मोकळा होतो. एकदा एका म्हणजे उत्तरेच्या बाजूला एक सोळंकी म्हणून एक महाराजा राहत होता. राजे रजवाडे त्या काळी मंडलिक वगैरे जे होते त्याच्यापैकी सोळंकी नावाचा होता आणि अत्यंत रसिक होता. पूर्वीचे काही राजे अत्यंत रसिक होते आणि गुणी लोकांची त्यांना कदरही होती, हेही तितकंच खरं. त्यांना ते बिदागी वगैरे देत असत. ही परंपरा होती त्या काळामध्ये. आणि ह्या सोळंकी राजा जो होता अत्यंत श्रीमंत होता आणि रसिक पण होता. आणि कवी भूषण आपल्याला परिचित आहेत, जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. ते कवी भूषण जे होते ते कविता काव्य करायचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, आणि ते काव्य आपलं राजापुढे मांडत असत आणि नंतर राजा त्यांना बिदागी देत असे. असं त्या काळामध्ये काव्य करणारे लोक, आणखीन काही विद्या दाखवणारे लोक किंवा आणखीन काही गोष्टी करून दाखवणारे लोक असे राजाच्या दरबारी असत. पण हा कवी भूषण तिकडे गेलेला असताना तो त्या राजाच्या ठिकाणी गेला आणि त्यांनी काही काही खूप सुंदर काव्य करून दाखवली आणि राजालाही त्याची जाण होती. तो प्रसन्न झाला आणि त्यांनी त्याला त्या काळामध्ये 15,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. आता हे बिदागी म्हणून दिल्या. बिदागी त्यांनी घेतली की काव्य वाचून दाखवलं, त्यांनी बिदागी घेतली. बिदागी घेऊन तो जायला लागला. तो जायला लागल्यानंतर मग मात्र त्याची पाठ फिरल्यानंतर राजा म्हणाला, कवी भूषणाला म्हणाला, अहो कवी, तुम्हाला माहितीये का, एवढी मोठी बिदागी या पुढे तुम्हाला कधी मिळेल की नाही शंकाच आहे. एवढी मोठी बिदागी देणारा राजा तुम्हाला भेटणार नाही. एवढी मी तुम्हाला बिदागी दिलेली आहे. इथे अहम आला. एवढी मोठी बिदागी मी तुम्हाला दिलेली आहे म्हटल्याबरोबर कवी भूषण मागे फिरला आणि तो म्हणला, असं काही नाही राजे. अहो बरेच दानशूर राजे आहेत या भूतलावरती. आधी त्यांनी सात्विकपणे सांगून बघितलं. आहेत. तो असं सडेतोड सांगणारे होते, कारण त्यांची कला त्यांच्या जवळ होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं, असं काही गैरसमज करून घेऊ नका. अनेक राजे आहेत की जे अशी बिदागी देऊ शकतात. पण ते म्हटल्यानंतर तो म्हणला, अहो शक्यच नाही, माझ्या एवढी बिदागी देणारा राजा तुम्हाला मिळणारच नाही. असं जेव्हा तो म्हणला त्यावेळेला त्यांचा कुठेतरी अहमपणा आहे हे कवी भूषणच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं, हो का, मग तुमच्यासारखा राजा मला नक्कीच मिळणार नसेल, तर मी तुम्हाला सांगतो, एवढी बिदागी परत करणारा कवी सुद्धा तुम्हाला पुढे भेटणार नाही. असं म्हणून ते ताट त्यांनी तिथेच ठेवलं आणि तो सभागृहातनं त्या राजप्रासादातून बाहेर पडला, एकही पैसा न घेता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी राजांनी त्याला जी बिदागी दिली होती ती नेण्यासाठी त्याला हत्ती, उंट वगैरे याच्यावरती ती सगळी बिदागी घेऊन पाठवलं होतं. एवढी मोठी बिदागी शिवाजी राजांनी त्याला दिली होती, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठेही अहम आला ना की तिथे सगळ्या गोष्टी नडतात, कारण अहम हा परमार्थातला मोठा अडसर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे घेणाऱ्यांनी कृतज्ञता म्हणून ते लक्षात ठेवावं, पण देणाऱ्यांनी त्याची जाहिरातही करू नये. म्हणून या हाताचं त्या हातालाही कळू नये, असं जे दान केलं जातं त्याला खरं म्हणजे दान असं म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हा सत्वगुणी जेव्हा समाज बघतोय तेव्हा या सत्वगुणामध्ये आपली प्रतिभा जागृत होते, संतांची प्रतिभा जागृत होते. वेगवेगळे ग्रंथ त्या काळात लिहिले जातात, त्यांना द्रष्टा कवी असं म्हटलं जातं. हे कवी जरी असले तरी ते छोटी मोठी गाणी करणारे कवी नव्हेत,
तर ते द्रष्टा कवी आहेत, कारण त्यावेळेला त्यांची प्रतिभा जी जागी होते सत्वगुणामध्ये. अनेक ज्ञानेश्वर महाराज आहेत, समर्थ आहेत, तुकाराम महाराज आहेत, अनेक संतांनी, मुकुंदराज आहेत, अशा अनेक संतांनी वेळोवेळी वेगवेगळे ग्रंथ लिहून आपल्या सर्व जनतेला म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांना उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश करताना सुद्धा मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी हा ग्रंथ लिहिलाय असं ते कधीच म्हणत नाही. मला जे स्फुरण पावलं, जे मला परमेश्वराने सांगितलं ते मी याच्यात ग्रथित केलेलं आहे. ज्याला त्यातला भाग घ्यायचा असेल तो घ्यावा आणि आपल्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा करावी. कारण क्रिया पालटे तात्काळ हाच दासबोधाचा उद्देश आहे. क्रिया पालटे तात्काळ. तात्काळ होत नाही, पण आपल्याला त्यांनी ते मधाचं बोट लावलंय की तात्काळ तुम्ही हे वाचा की तुमच्यात सुधारणा झाली. नुसतं वाचून सुधारणा होत नाही. श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते अंगामध्ये मुरवावं लागतं. पारायण करून भागत नाही, त्याच्यासाठी परायण व्हावं लागतं. एकतरी ओवी अनुभवावी, ही ओवी अनुभवण्याचं कार्य सत्वगुणामध्ये होऊ शकतं. असा हा सत्वगुण आहे ज्याच्यामधली बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास जो सांगतात तो सत्वगुणामुळे आपल्याला करता येतो. म्हणून सत्वगुण आपल्याला आवश्यक आहे आणि तो शबल न करता शुद्ध सत्वगुणाकडे जायचंय आणि दया, क्षमा, शांती हे अंतःकरणामध्ये स्थिर करायचंय. हा भक्तीचा निश्चय त्याच्यामध्ये करायचाय. इथे सर्व वासना आपल्या शांत झालेल्या असतात, रसना ताब्यात आलेली असते. अशा पद्धतीने या सत्वगुणाचं वर्णन आपल्याला केलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सत्वगुणी माणसं अध्यात्माला पोषक ते मनापासून करतात. त्याचं अवडंबर माजवत नाहीत, त्याचं प्रदर्शन करत नाहीत, कारण त्यांना सत्वगुणाच्या मार्फत त्या परमेश्वराचं दर्शन करायचं असतं, म्हणून ते प्रदर्शन करत नाहीत. रजोगुणी माणसं मानवी जीवनातल्या देहसुखाला पूरक अशा गोष्टी करत असतात आणि तमोगुणी माणूस प्रत्येक गोष्टीचा अतिरेक, हीन स्वार्थी माणूस त्याला म्हटलेला आहे. म्हणून माणूस हा रजोगुणी म्हटलेला आहे, देव हा सत्वगुणी म्हटलेला आहे आणि दानव हा तमोगुणी म्हटलाय. पण खरं म्हणजे देवत्व, दानवत्व हे दोन्हीही मनुष्यामध्ये असतं, म्हणून त्याला रजोगुणी म्हटलंय. तो कुठल्याही बाजूला जाऊ शकतो, दानवत्वाकडे पण जाऊ शकतो, देवत्वाकडे पण जाऊ शकतो. हे त्याच्या हातात आहे, हे महत्वाचं आहे. एकदा एका प्रसिद्ध कंपनीचे दरवर्षी ते कॅलेंडर काढतात नवीन वर्षात, त्याप्रमाणे अत्यंत प्रसिद्ध कंपनी होती आणि दरवर्षी ती वेगवेगळं कॅलेंडर काढायची आणि त्या कॅलेंडरला बक्षीसही मिळायचं, कारण ते सगळ्यांना अप्रिशिएट व्हायचं, आवडायचं ते. आणि त्यामुळे एक वर्ष त्या प्रसिद्ध कंपनीने असं ठरवलं होतं की आपण श्रीकृष्णाचं चित्र त्याच्यावर काढू. आणि मग श्रीकृष्णाचं चित्र काढायसाठी त्यांनी सर्व फोटोग्राफर्सना सांगितलं की बघा बा, आम्हाला असं असं चित्र पाहिजे, त्यातलं ज्याचं सिलेक्ट होईल त्याला आम्ही काय मानधन वगैरे देऊ वगैरे काय काय सांगितलं. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढली आणि आता ह्या देवाचं चित्र काढायचं म्हटल्यानंतर त्या छोट्या मुलाचं चित्र असेल तर ते जास्त चांगलं दिसेल, त्याच्यामधले निरागस भाव आपल्याला टिपता आले पाहिजेत, असा सगळा विचार करून एका फोटोग्राफरनी त्याचं चित्र काढलं. अत्यंत सुंदर चित्र काढलं. तो मोहक भाव, निरागसपणा त्या श्रीकृष्णाच्या ह्याच्यात सगळा आलेला होता. तो वरती मुकुट वगैरे, हातामध्ये बोट वगैरे, ते जे बोट होतं ते तोंडात घातलेलं होतं, काहीतरी असं म्हणजे खूप गोड असं चित्र मुलाचं त्या काढलेलं होतं. आणि मग त्या मुलाला तो म्हणतो, मी तुझं चित्र काढलं ना, मला बक्षीस मिळालं, आता मी तुला चॉकलेट देतो, असं म्हणून त्यांनी त्याला 5 चॉकलेट दिली. आणि तो मुलगा खुश झाला ना चॉकलेट मिळाल्यानंतर, आणि तो तिथनं गेला निघून. आणि अनेक वर्ष मध्ये गेली, एक 8-10 वर्ष गेली, वृत्ती प्रवृत्ती बदलत गेल्या, तमोगुणाकडे माणसं झुकत चाललेली आहेत. अशा वेळेला त्या कंपनीने असं ठरवलं की आता आपण एखाद्या म्हणजे काय म्हणता येईल, दानवाचं म्हणण्यापेक्षा एखाद्या क्रूर अशा कोणाचं तरी चित्र काढूया, कारण सगळी माणसं या दिशेला चालली, ती तिथे जायला नकोय, हे कसं लोक असतात हे दाखवण्यासाठी आपण चित्र काढूया. आता हा फोटोग्राफर वयोवृद्ध झाला होता, त्यालाही बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या होत्या, काय पद्धतीने हे करायचं, सिनियर होता. तो म्हणला, आता मात्र मला कुठे जायला पाहिजे,
हे जर असं कुकर्मी लोकांचं चित्र काढायचं असेल तर मला कुठे जायला पाहिजे? तर मला जेलमध्ये जायला पाहिजे, एखाद्या विध्वंसक कृत्य करतात त्या ठिकाणी जायला पाहिजे, असे चेहरे बघायला पाहिजे. तर तो एका जेलमध्ये जातो आणि सांगतो ह्याच्यातले जास्तीत जास्त कोणी दरोडे घातलेत, खून केलेत, काय केलेत, त्यातलं मला जास्तीत जास्त केलेलं कोण आहे त्याच्याकडे मला न्या. तर ते म्हणतात ठीक आहे. आणि तिथे गेल्यावरती तो म्हणतो की मला फक्त तुमचं चित्र काढायचंय, मला काहीही करायचं नाही, मला हे कॅलेंडरवरती छापण्यासाठी चित्र हवंय, तर मी तुमचं चित्र काढतो. किती पैसे देणार? तो आधीच विचारतो, किती पैसे देणार? तो म्हणे मला बक्षीस मिळालं तर निम्मी रक्कम मी तुम्हाला देईन. अख्खी ऍडव्हान्स किती देणार? तर मी फोटो काढून देईन. बघा वृत्ती केवढी ही आहे. आणि त्या मुलाचा मात्र त्याने पटकन फोटो काढला. तो म्हणतो ठीक आहे, ही तुम्हाला मी आधी पहिलं टोकन म्हणून देतो. तुम्ही तुमचं मी फोटो काढतो, वेगवेगळ्या अँगलनी काढतो, वेगवेगळ्या पद्धतीने काढतो आणि त्या कॅलेंडर कंपनीला देतो. म्हणून त्यांनी त्याचे फोटो काढले. अकरा विकराळ क्रूर, केस सगळे वाढलेले, मिशा वाढलेल्या आणि त्याचं दाढी मिशा वाढलेल्या, क्रूर, त्या डोळ्यामध्ये सुद्धा त्याचं क्रूरत्व दिसत होतं. लाल भडक्क झालेले डोळे, दारू प्यायलेला वगैरे आणि अनेक खून पचवून तिथे गेलेला, अशा पद्धतीने तो जो माणूस होता त्याचा त्यांनी फोटो काढला. आणि नंतर तो त्या कंपनीला दिला आणि कंपनीने बघितलं. तो म्हणला अरे बापरे, अगदी पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी उतरलेल्या आहेत. जे आम्हाला क्रूर कर्माचं चित्र काढायचं होतं, त्या क्रूरतेचं सगळं दर्शन याच्यामध्ये आम्हाला होतंय. आणि ते त्याला पुस्तक, ते फोटो त्याला ते आवडला आणि त्यालाही त्याला बक्षीस मिळालं. आणि तो फोटो त्या कॅलेंडरवरती छापला गेला. पण त्यानंतर हा माणूस म्हणला नको बाबा, हा जेलमधनं सुटला तर पंचायत मला बक्षीस मिळालं हे कळल्याबरोबर त्यांनी लिहिलं, हे बघा हे पत्र, एवढं एवढं बक्षीस मला मिळालंय, त्यातलं हे निम्म तुम्हाला द्यायचं कबूल केलं होतं, ऍडव्हान्स दिलेला होता, त्याच्यानंतरचे उरलेले हे पैसे, असं म्हणून तो ते पैसे घेऊन तिथे गेला. कारण उगीच ते ह्या माणसाशी कुठे संगत ठेवत बसायची आणि पुढे नाही कुठे माझे पैसे कुठे म्हणून आलं तर पंचायत, त्याच्यापेक्षा देऊन टाकावे. म्हणून जेलमध्ये जातो आणि त्याला ते पैसे देतो. तो म्हणतो, तेव्हा तो माणूस त्याला म्हणतो, जो क्रूर कर्मा असतो तो म्हणतो की अहो म्हणे काय जगाची कल्पना आहे बघा, मी एवढे दरोडे खून वगैरे घातले, आता माझं चित्र काढल्यानंतर तुम्ही मला एवढे पैसे दिले, भरपूर पैसे दिले, जे तुम्हाला मिळाले त्यातले निम्मे ठरल्याप्रमाणे तुम्ही दिले. आणि जेव्हा माझं श्रीकृष्ण म्हणून चित्र काढलं होतं त्यावेळेला फक्त 5 चॉकलेट दिली होती. म्हणजे लक्षात घ्या, सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो लहानपणी गोपाल कृष्णासारखा निरागस होता, तो जर तमोगुणाकडे ओढला गेला तर राक्षसी प्रवृत्तीचा होतो, हे तितकंच खरं आहे. पण सत्वगुणाकडे वळला गेला तर मात्र तो देवत्वाला पावतो. ह्या 2 गोष्टी म्हणून मानव हा मध्ये आहे. देवत्वाकडे जायचं, सत्वगुणाकडे जायचं, शुद्ध सत्वगुणाकडे जायचं का तमोगुणाकडे जायचं, हे आपल्या हातात आहे. हे लक्षात ठेवायचंय. आपल्याला जर सात्विक व्हायचं असेल तर तामसी वृत्ती पूर्णपणे गेली पाहिजे. राजसी प्रवृत्ती जी आहे आपल्यामध्ये ती लोकहितार्थ, लोक कल्याणार्थ वापरली गेली पाहिजे. आणि सत्वगुण हा स्थायी भाव असला पाहिजे. असं 3ही गुणांवरती माझं प्रभुत्व हवं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सत्वगुण हा स्वभाव पाहिजे, स्थायी भाव. सत्वगुण हा स्वभाव असला पाहिजे, रजोगुणाचा आविर्भाव असला पाहिजे, तो कार्यरत करतो म्हणून. रजोगुणाचा आविर्भाव असला पाहिजे आणि तमोगुणाचा अभाव असला पाहिजे. अभाव, आविर्भाव आणि स्वभाव, या 3 गोष्टी यातनं आपल्याला लक्षात येतं. आणि आपल्याला भगवंतानी खरं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळं मांडलेलं आहे, पण आम्हाला ते डोळ्यांनी घेताच येत नाही. आपल्याला भगवंतानी जर बघितलं तर नजर फिरवली तर आपल्याला लक्षात येतं की नद्या, झाडं, सूर्य हे सगळे परोपकारार्थ वहंती नद्या. म्हणजे नदी जी आहे ती परोपकारार्थ वाहते, ती तिथनं वाहत जाते. आजूबाजूचा सगळा भाग आहे तो सुजलाम सुफलाम करते. लोक येतात तिच्यावरती धुणं धुतात, पूर्वीच्या काळी धुणं धुतात किंवा काही करतायत, त्याच्यामध्ये आंघोळी करतायत, तिला मलिन करतायत, तरी ती वाहतच राहते. हे जर सगळं करतं सूर्य, कधीही असा विचार करत नाही की हा
वाईट आहे, ह्यानी पाप केलेत, ह्याला प्रकाश नको द्यायला, आपण सत्वगुणी माणसाला प्रकाश देऊ, असंही तो करत नाही. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो. म्हणजे हे सगळेजण इतरांसाठी कार्यरत असतात, आत्मकेंद्रित नसतात. आणि आत्मकेंद्रित ज्या वेळेला आपण होतो तेव्हा आपण दुःखी होतो. म्हणून आपण आत्मकेंद्रित न राहता सर्वांसाठी, इतरांसाठी कार्य करायचे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, याप्रमाणे स्वकर्म कुसुमांची पूजा त्यांना अर्पण करायची आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. सत्वगुणी माणसाच्या बाबतीत सत्वगुणी म्हणजे ज्ञान आहे, रजोगुणी म्हणजे अज्ञान आहे, तमोगुणी म्हणजे कुविद्या आहे, आणि आता पुढचा जो समास आहे तो सद्विद्येचा समास आहे. त्यामुळे सत्वगुणाने भगवत भक्ती घडते, ज्ञानप्राप्ती होते, सायुज्य मुक्ती मिळते. आणि मग त्यानंतर या सत्वगुणाला जोड कशाची द्यायची, तर आपल्याला शुद्ध सत्वगुणाकडे जाता येतं, तो म्हणजे सद्विद्या. त्या सद्विद्येची जोड आपल्याला द्यायचे. म्हणून त्यांनी म्हटले, ऐसा सत्वगुण सात्विक 86 अवयवी, ऐसा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा श्रीराम. आपण इथेच थांबू. पुढच्या वेळेला सद्विद्या निरूपण आपण पुढच्या वेळेला घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं संध्याताई. एक चांगलं झालं की आज तिन्ही गुणांचं एक तिन्ही समास आपल्या ब्रेकच्या आधी संपले. ते आज छान झालं, कारण आता 2 आठवडे आपण 25 डिसेंबर आणि 1 जानेवारी म्हणजे अमेरिकेच्या प्रमाणे तारखा, भारतातल्या तारखा बदलतील, तर आपण नाही घेणार आहोत तसे 26 आणि 2 येतील त्या. 26 आणि 2 येतील. ते एक मला सांगायचं होतं. आणि दुसरं मला एक सूचना करायची होती, म्हणजे न्यू जर्सीतलं विठ्ठल मंदिर जे आहे त्यांच्यातर्फे 23 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजता गीता पठण आहे. आणि म्हणजे भारतातली 8 वाजताची वेळ, रात्रीची. तर मी आता एक फ्लायर पोस्ट करणार आहे आपल्या ग्रुपवर. भारतातल्या नाही आणि अमेरिकेतल्या नाही, ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांना झूमवर येता येईल आणि याच्यात सहभाग घेता येईल. पूर्ण गीता करता आली तर छानच, पण ते पठण पूर्ण वेळ नाही जमलं भारताच्या वेळेनुसार, तर एखाद्या अध्यायाकरता जरी कोणाला जॉईन व्हायचं असेल तरी काही हरकत नाही. हे मी मंदिरातर्फे इथे सांगते. आणि अजून एक म्हणजे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी रामनामाविषयी पोस्ट एक टाकली आपल्या ग्रुपवर. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल रामनाम जप करण्यात, त्यांनी मला वाटतं शुभांगी कुलकर्णी बहुतेक आडनावाच्या मी कॉन्टॅक्ट शेअर केलाय, त्यांना जरूर कळवा. कारण त्या हेड काउंट घेतायत, म्हणजे किती जणांचं होत आहे हे त्या सगळं नोंद करून ठेवू शकतील. तर या 3 सूचना मला द्यायच्या होत्या. मी आता रेकॉर्डिंग थांबवते आणि मी सगळ्यांना सुट्टीमध्ये एन्जॉय करा. शुभेच्छा सगळ्यांना. 2 आठवडे होणार नाही त्यावेळेला. नवीन वर्षाच्या म्हणा, क्रिसमसच्या म्हणा, शुभेच्छा.